वारंवार लोड शेडिंग, अनियमित वीज पुरवठा आणि कमी दाबाच्या समस्येमुळे शेतकरी वर्ग संतप्त. शिवसेनेची महावितरणवर धडक. मिरज तालुका आणि ग्रामीण भागात सुरू असलेल्या वारंवार लोड शेडिंग, अनियमित वीज पुरवठा आणि कमी दाबाच्या समस्येमुळे शेतकरी वर्ग संतप्त झाला असून याच पार्श्वभूमीवर आज शिवसेना शिंदे गटाच्या वतीने महावितरण कार्यालयावर धडक देत अधीक्षक अभियंत्यांना निवेदन देण्यात आले आहे. मिरज तालुक्यासह ग्रामीण भागामध्ये गेल्या काही दिवसांपासून वारंवार वीज कपात, कमी दाबाने होणारा वीज पुरवठा आणि रात्री अपरात्री दिली जाणारी वीज यामुळे शेतकरी वर्ग मोठ्या अडचणीत सापडला आहे. शेती हंगाम सुरू असताना पिकांना वेळेवर पाणी मिळणे अत्यंत आवश्यक असते. मात्र सततच्या लोड शेडिंगमुळे मोटार पंप बंद राहत असून ऊस, भाजीपाला, फळबाग तसेच इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली आहे. रात्री उशिरा वीज पुरवठा सुरू होत असल्यामुळे शेतकऱ्यांना जीव धोक्यात घालून शेतात जावे लागत आहे. त्यामुळे सर्पदंश, अपघात तसेच वन्य प्राण्यांच्या हल्ल्याचा धोका वाढत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले. तसेच कमी दाबामुळे मोटारी जळणे, ट्रान्सफॉर्म निकामी होणे अशा समस्याही गंभीर बनल्या आहेत. यावेळी ग्रामीण भागातील अनियमित लोड शेडिंग तात्काळ बंद करावे. शेती पंपासाठी नियमित व पुरेशा दाबाने वीज पुरवठा करावा. दिवसा ठराविक वेळेत वीज देण्याचे नियोजन करावे. खराब ट्रान्सफॉर्मरची तातडीने दुरुस्ती करावी. तसेच वीज पुरवठ्याचे वेळापत्रक पूर्वसूचनेसह जाहीर करावे अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या. यावेळी शिवसेना नेते मोहन वनखंडेसर, विजय तात्या पाटील, विलास देसाई, चंद्रकांत मैगुरे, प्रदीप सावंत, अजित शेजूळ, तुषार खांडेकर, संजय लिंबिकै, श्रीकांत पाटील, संजय देसाई, रंगराव संगपाळ, शमशेर नदाब, डॉक्टर अमोल कोळी, मनोहर होनमोरे, कपिल कबाडगे, नेमिनाथ शेडबाळे, प्रदीप पुजारी, मोहन शिंदे, सौरभ मोरे, विद्याधर कांबळे, प्रतीक संगपाळ, महावीर मंगसुळे, अमोल थोरवे, कृष्णात झेंडे, इस्माईल कुरणे, ओंकार नलावडे, कपिल देशमुख यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. आज आपण मिरज पूर्व भागातील सर्व शेतकरी बांधवांच्या समवेत माननीय मेहता साहेब, अधीक्षक अभियंता प्रभारी यांच्याकडे शेतकऱ्यांचं निवेदन घेऊन इथं आलो होतो. मेहता साहेब इथं सांगलीहून मिरजमध्ये उपस्थित आहेत. त्यांचं खरं तर स्वागत. आणि आज जे शेतकऱ्यांच्यामध्ये अस्वस्थता आलेले आहे भार नियमनामुळे, त्यांची निवेदन आम्ही आमच्या सर्व ग्रामस्थांवरून देतोय. आणि मेहता साहेबांनी त्याचे सर्व आमच्या समस्या जाणून पण घेतलेले आहेत की पूर्वी 8 तास आम्हाला शेतकऱ्यांना पूर्ण वेळ लाईट मिळत होती, वीज मिळत होती शेतकऱ्यांना, परंतु त्यांचं काही कारणाने 6 तासावर केली. परंतु आम्ही या 2-3 दिवसामध्ये पाहिलं की 6 तास केल्यानंतर सुद्धा काही भागामध्ये 2-2, 3-3 तासमध्ये 6 तासामध्ये सुद्धा लोड शेडिंग व्हायला लागलं आणि शेतकऱ्यांची खूप गैरसोय. एवढा तीव्र उन्हाळा, टंचाईचे दिवस आणि पूर्व भागामध्ये असणाऱ्या फळबागा, असणाऱ्या पालेभाज्या आणि शेतकऱ्यांना खूप मोठी अडचण निर्माण होत होती. आम्ही शेतकऱ्याच्या वतीने निवेदन साहेबांना दिलेलं आहे की आपण जे भारनियमन 6 तासात केलेलं आहे ते पूर्वीप्रमाणे 8 तास करावं आणि 8 तास तरी पूर्ण क्षमतेनं लाईट त्याच्यामध्ये लोड शेडिंग होणार नाही, ट्रिप होणार नाही याची दक्षता घ्यावी. साहेबांनी त्याच्यामध्ये लक्ष घालून 2-3 दिवसात सुधारणा करण्याचं आश्वासन दिलेलं आहे. त्याचबरोबर वादळी वारा, पाऊस याच्यामुळं बऱ्याच वेळेला तारा तुटतात, पोल पडतायत आणि त्यामुळं 8-8, 10-10 दिवस लाईट मिळत नाही काही भागामध्ये. तर तेही असे काही आता दिवस वादळी वाऱ्याचे आहेत, तर तात्काळ ती लाईट त्या दिवशी 2 दिवसात, 1 दिवसात ती सुरू करून परत त्या भागात द्यावी. खरं तरी साहेबांनी खूप पॉझिटिव्हली आम्हाला त्याच्यामध्ये सांगितलं की 2-3 दिवसामध्ये भारनियमनाचा विषय मार्गी लावून जो वेळ आहे शेतकऱ्यांना, अपरात्री काही प्रॉब्लेम झाले, काल परवाच आपल्या गुंडेवाडीमध्ये गोनससारखे दंश होऊन एका महिलेला म्हणजे जीव गमवायची वेळ आली होती. म्हणजे असे बरेच शेतकऱ्यांच्यात आता प्रश्न निर्माण व्हायला आहेत रात्रीच्या लोड शेडिंगमुळं. तो दूर करण्यासाठी आपण सर्व शेतकरी बांधव, माझे मित्र, सहकारी यांच्या वतीने निवेदन दिलेलं आहे. मेहता साहेबांनी ते स्वीकारून वरिष्ठांशी चर्चा करून भारनियमन लवकरच ते जे आहेत ते पण ताकदीनं, पूर्ण क्षमतेनं आपल्याला वीज पुरवठा करण्याचं आश्वासन केलेलं आहे. मी मेहता साहेब आणि माझ्या सर्व सहकाऱ्यांचं धन्यवाद देतो.